सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झालाय असं समजतंय। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती सध्या हाती येतेय। बाईकवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केलेला आहे। 4 राऊंड तिथे फायर केलेत अशी माहिती कळते। वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत। आपल्याला माहिती यापूर्वी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगने अनेक वेळा धमकी दिलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्याची सुरक्षा वाढवणे किंवा अशा पद्धतीचे प्रकार कायम होत होते। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निखिल, हे जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलं गेलंय का नेमके हे राऊंड फायर केले गेले समजू शकलं का? रिद्धी, आज सकाळची संपूर्ण घटना आहे। 2 अज्ञात इसमांनी या ठिकाणी सलमान खान यांच्या घराबाहेर येऊन बाईकवरून हे जे 4 राऊंड आहेत ते फायर केल्याची माहिती सध्या आपल्याला मिळत आहे। परंतु हे इसम कोण आहे याची अजूनपर्यंत जो शोध आहे तो लागलेला नाहीये। पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा संपूर्ण शोध आहे तो घेत आहेत आणि याच ठिकाणी पोलीस आहेत ते वेगवेगळ्या अनुषंगाने जो तपास आहे तो आपल्याला सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच या ठिकाणी अनेक जे आहे ते तर्कवितर्क काढले जात आहेत। लॉरेन्स बिश्नोई आहे तर त्यांच्या गँगनी हा संपूर्णपणे गोळीबार केला असल्याचा देखील या ठिकाणी प्राथमिक अंदाज या ठिकाणी सांगण्यात येतोय। परंतु अजूनपर्यंत अशी कोणतीही माहिती आहे ती हाती लागली नाहीये। त्यामुळे पोलीस आहेत ते हा संपूर्ण प्रकार शोधण्याचा प्रयत्न करतायत। अशा अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असून प्राथमिक सीसीटीव्हीचा आधार घेऊन हा संपूर्ण तपास पोलीस करतात। वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी देखील दाखल झालेले आहेत आणि बाईकवरून आल्याच्या नंतर कुठल्या बाजूनी हे 2 व्यक्ती आहेत ते आलेत आणि त्यांनी कशा प्रकारे हा जो संपूर्ण 4 राऊंड आहेत ते फायर केलेत याची माहिती आता पोलीस अधिकारी घेतात। निखिल, मागच्या वेळी जेव्हा धमकी दिली गेली होती सलमान खानला तेव्हा ती लॉरेन्स बिश्नोई गँगकडून दिली गेल्याची कबुली सुद्धा समोर आली होती। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याचा सुद्धा निर्णय घेतला गेला होता सलमान खानच्या दृष्टीने। तर आता पुन्हा परत तशा पद्धतीची पावलं उचलली जाऊ शकतात का? नक्कीच अनेक प्रकरणातून चर्चेमध्ये असलेले सलमान खान आहे ते त्यांना मागच्या वेळी देखील धमकी आहे ती प्राप्त झालेली होती। त्यानंतर त्यांची सुरक्षा देखील वाढवण्यामध्ये सांगितलेलं होतं। परंतु या ठिकाणी आहे ती मागच्या वेळी धमकी होती तर आज या ठिकाणी चक्क गोळीबार झाल्याचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी पुढे आलेला आहे। त्यामुळे पोलीस आहेत ते अधिकची खबरदारी घेत आहेत। सलमान खान यांच्या घराबाहेरची पोलीस सुरक्षा देखील आता वाढवलेली आहे। या ठिकाणी अधिकचे पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणी आहे ते पोलीस आता शोध आहे तो घेत आहेत। नक्की हे व्यक्ती कोण होते ह्या अनुषंगाने पोलीस आता गुन्हे शाखेचे पोलीस असतील त्यासोबतच बँड्रा पोलीस स्टेशनचे पोलीस असतील हे आता संपूर्णपणे तपास करतात। निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे। साधारणपणे पहाटे 5 वाजता हा सगळा प्रकार घडला असं समजतंय। बाईकवरून 2 जण आले होते ज्यांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला। 4 राऊंड त्यांनी फायर केलेत अशी माहिती कळते। पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे आणि त्यांच्याकडून आता काय पावलं उचलली जात आहेत, सलमान खानच्या दृष्टीनं कुठले पाऊल उचललं जाते का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। मात्र यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला संपवण्याची धमकी दिली गेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता सुरक्षेसंदर्भातलं पाऊल उचललं जाऊ शकतं।